तर बघू शकता, तर विहानने जे आहे ह्याच्यामध्ये बाकीचे सगळे टाकलेले आहेत आणि इथे जे आहे फक्त 2 बाकी आहेत. तर बघूया विहान ते 2 सुद्धा टाकू शकतो का. विहान यू कॅन डू इट. ओके, तर बघूया विहान जे आहे ते 2 टाकतोय का ते. तर आज जे आहे आपण आप्पे बनवणार आहोत अंशसाठी. तर आता जे आहे विहान सुद्धा आलेला आहे आणि तो आता मदत करणार आहे मला. तर चला तर मग तयारी करूया. मग तूच तर बोलतो मी काहीतरी काम तुला हेल्प करून देतो. कापायचं. हा मग मिक्स करू शकतोस ना तू. हा चालेल. चला तर मग आपण बनवूया आप्पे. तर आज आता आपण आप्पेची तयारी करूयात. तर आज जे आहे आपण बनवणार आहोत आप्पे. तर मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी काय काय घेतलंय ते. तर आप्पेसाठी घेतलेला आहे मी थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो. तर एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर जे आहे मी चटणी सुद्धा बनवणार आहे. तर चटणीसाठी बघू शकता मी कोथिंबीर, भाजलेली डाळ घेतली चण्याची, कढीपत्ता, एक छोटीशी मिरची घेतली आहे, खोबरं, आलं आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर इथे जे आहे मी तिखट जास्त बनवणार नाही आहे, कारण की हे जे आहे मी अंशला सुद्धा खायला देणार आहे आणि विहान आलेला आहे आपल्याकडे, तर तो सुद्धा खाणार आहे. त्यामुळे मी तिखट नाही बनवणार आहे. ते साधं सिंपलच बनवायचे आहेत आपल्याला. तर सर्वात आधी जसं की मी बोलते की हे जे आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता ते सर्वात आधी जे आहे मी फोडणीला देणार आहे. त्याच्यानंतरला जे आहे मी त्यामध्ये रवा मिक्स करणार आहे. तर चला तर मग. तर इथे जे आहे मी टोपामध्येच फोडणीला देणार आहे जे काय आपले आहे ते इन्ग्रेडियंट. तर इथे जे आहे सर्वात आधी मी थोड्या प्रमाणात तेल घेणार आहे. चला तर मग हे तर इथे जे आहे आपण जे कापून ठेवले ते थोडं थोडं करून फोडणीला देऊया. पण तेल तर सगळंच लागतं ना. तर मी ह्याच्यामध्ये जे आहे थोडी राई सुद्धा टाकणार आहे फोडणीला. ओके मॅम. जिरं टाकूया. थोडस जिरं टाकते मी. थोडं एकदम. त्यानंतर इथे जे आहे कांदा, टोमॅटो टाकणार आहे. त्यानंतर आपण यात टोमॅटो टाकूया. जास्त असं फ्राय नाही करायचं, थोडं फ्राय, फक्त ते सॉफ्ट होईल एवढंच आपल्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर जे आहे आपण असं कढीपत्ता टाकूया आणि थोडीशी जे आहे कोथिंबीर त्यात जे आहे मिक्स करून घेऊया. थांबा बघू 2 मिनिटं. तर ह्याला जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे जे आहे मी गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता मी जस्ट त्याला असं फोडणीला दिलेलं आहे थोडंसं. तर इथे जे आहे मी फोडणी यासाठी दिलेली आहे कारण की जर वरतून टाकलं तर मला नाही वाटत ते एवढे फ्लेवर येत असतील त्याला. तर फोडणीला दिलं तर जे फ्लेवर आहेत ना ते थोडे थोडे असे, जसं की कांद्याचा फ्लेवर, टोमॅटोचा, कढीपत्त्याचा, मेन म्हणजे कढीपत्त्याचा फ्लेवर जो आहे असा बाहेर येतो. त्यासाठी जे आहे मी ते फोडणीला दिलेलं आहे. तर थोडंसं पाणी टाकून आपण त्यात रवा मिक्स करूया. तर इथे जे आहे आपण फोडणी दिलेलं मगाशी, तर हे जे आहे थंड झालेलं आहे. तर ह्यात जे आहे मी हे अर्धा वाटी जे आहे रवा घेतलेला आहे तो मी यात मिक्स करते. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत ते म्हणजे यात थोडंसं दही टाकणार आहे मी. थोडंसं दही टाकूया यात. आणि त्यानंतर जे आहे थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ टाकूया यामध्ये. तर हे जे आहे आपण सर्व मिक्स करून घेऊया. बघू शकता हे जे आहे मी मिक्स करते. त्यानंतर आहे मी यात पाणी टाकणार आहे. तर ह्यात जे आहे मी पाणी मिक्स करून घेते. तर बघू शकता हे जे काय आहे असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे जे आहे मी थोड्या वेळासाठी जे आहे असंच ठेवून देणार आहे, जेणेकरून जे आपला रवा आहे तो व्यवस्थित असा सॉफ्ट होऊन जाईल. तर थोडा वेळ जे आहे आपण असंच ठेवून देऊयात.
तर हे जे थोडं मऊसर होईपर्यंत आपण जे आहे चटणी वाटून घेऊया. तर इथे जे आहे आपली चटणी सुद्धा तयार आहे. तर हे जे आहे मी यामध्ये वाटीमध्ये काढून घेते. तर चटणीमध्ये जे आहे आपण थोडंसं मीठ ऍड करूया. तर तिचे मी टेस्ट करून बघते मीठ व्यवस्थित लागलंय की नाही ते. तर इथे जे आहे आपण आप्याचं भांडे जे आहे ते थोडंसं हीट व्हायला ठेवूया. माझ्याकडे जे आहे मी बऱ्याच महिन्यापूर्वी घेतलं होतं. महिन्यापूर्वी म्हणण्यापेक्षा 1 वर्षापूर्वी घेतलं होतं मी. त्याला अजून काही बनवलं नाहीये. तर आता जे आहे आपण ट्राय करूया. तर माझा विचार जो आहे आपण जे आहे अंशसाठी बनवणार आहोत. तर मी तेलाच्या ऐवजी तूप टाकते ह्याच्यामध्ये. तर चला तर मग आपण जे आपलं भांडं जे आहे व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. तर इथे जे आहे आपण जे बॅटर बनवलं होतं रव्याचं आप्यांसाठी त्यामध्ये जे आहे टाकून घेऊया. तर इथे जे आहे आपण गॅस जो आहे बारीक करूया आणि त्यावरती जे आहे मी झाकण लावते. तर प्रॉपर असं झाकण नाही आहे माझ्याकडे. तर मी जस्ट ही थाली ठेवणार आहे. पहिल्यांदाच बनवत आहे आणि माझ्या बाबतीत आणि माझा एक्सपिरियन्स असा आहे मी जो पदार्थ पहिल्यांदा बनवते तो होत नाही. तर बघूया हे होतात की नाही ते. तुम्हाला दाखवते या लवकर. नाही बाबू थांब. तर इथे जे आहे थोडं बॅटर जे आहे आपलं तर इथे जे आहे आपलं बॅटर जे आहे थोडं कमी पडलेलं आहे. बघू शकता. ते प्रॉपर असे गोल झाले पाहिजे. पण बॅटर माझं जे आहे कमी पडलंय. दुसऱ्या साईडून जे आहे याला व्यवस्थित करूया. आहे आपण एका भांड्यातून काढलेले आहेत जे फर्स्ट टाइम छोटे छोटे टाकले होते. मी तुम्हाला खाऊन दाखवते. खरंच खूप छान झालं. चटणी सोबत खाऊया. अप्रतिम. तुम्ही दुसऱ्या भांड्यात टाकलेले आहे तर तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे जे आहे आता मी थोडं जास्त बॅटर टाकलेलं आहे. वाव, हे बघू शकता तुम्ही किती मस्त फ्लिप झाले. म्हणजे परतलं गेलंय व्यवस्थित असं. असे जे आहेत आपण सर्व परतून घेऊया. वाव, असं व्यवस्थित असं झालं तर बनवायला काहीच हरकत नाहीये माझं. मस्त बघू शकता किती छान असे परतले गेलेत. तर इथे जे आहे पण थोडे शिजायला ठेवून देऊया झाकण लावून. तर इथे जे आहे मी विहानला खायला देते आणि त्याच्याकडून आपण रिव्ह्यू घेऊया की कसे झालेत आपले आप्पे. विहान पकड. चटणी सोबत खा बाबू.
तर इथे जे आहे विहान खाऊन सांगणार आहे आपल्याला कसे झाले ते. त्याला जे आहे स्विमिंग क्लासला जायचंय त्यामुळे त्याला मी हे दिलेले आहे. तर मी त्याला मदत करते जेणेकरून पटपट संपेल. त्याला खाऊन दे. एक नंबर झाले. तर मी जे आहे थोडी छोटी क्वांटिटी, खूप छान झालेत. तर मी जे आहे फार थोड्या क्वांटिटीमध्ये बनवले होते, पण तुम्ही नक्कीच ट्राय करा. एक नंबर झालेत. मी पुन्हा बनवणार आहे लवकरच. पहिल्यांदा काहीतरी झालंय मस्त आहे. नक्कीच ट्राय करा. अंशला सुद्धा आवडलेले आहेत.